पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक. नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आतापर्यंत आपण 24 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. 25व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत. असंग सच्चिदानंद स्वप्रभो द्वैतवर्जित अस्मिती शब्द विद्धोयम समाधी सविकल्पक, असा हा 25व्या क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये शब्दानुविध समाधीचा अभ्यास सांगण्यात आलेला आहे. शब्दानुविध समाधी ही सविकल्प समाधी आहे. सविकल्प म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे. समाधी या शब्दाचाही आपण विचार केलेला आहे. शब्द हा उपकारक असतो, म्हणून या समाधीमध्ये या समाधीच्या प्राप्तीसाठी जे काही शब्द सांगितलेले आहेत त्या शब्दांचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. शब्द कुठला आहे याला पण किंमत असते. शब्दाचा उपयोग जो आहे तो आपल्याला परब्रह्मापर्यंत पोहोचवणारा जर असेल तर तो शब्द नक्कीच उपकारक आहे. ज्या शब्दांच्या साह्याने आपण परब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही असे शब्द काही खरं तर उपयोगाचे म्हणता येणार नाहीत. परंतु ज्या शब्दांच्या आधाराने आपल्याला भगवंतापर्यंत जाता येईल त्या शब्दांचा आपल्याला नक्कीच उपयोग करून घेता येऊ शकतो, किंवा ते शब्दच आपल्याला खरे तर उपकारक होऊ शकतात. या श्लोकामध्ये पहिल्या चरणात जे काही शब्द सांगितलेले आहेत या शब्दांच्या साह्याने आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग सापडू शकतो. आपल्या आईवडिलांनी आपलं जे नाव ठेवलं किंवा आपल्यासाठी जे शब्द वापरले ते शब्द कदाचित आपल्याला या भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा त्यांनी आपल्याला त्या शब्दांनी आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवलेलं नाही. म्हणून त्या शब्दांपेक्षा विशेष असे हे शब्द आहेत. भगवंताच्या संबंधाने आलेले हे शब्द आहेत, किंवा भगवंतासाठी हे शब्द वापरलेले आहेत. म्हणून या शब्दांचा आपण उपयोग करून घ्यायला हवा. पहिला शब्द जो आपण मागील वेळेस विचार करत होतो त्यामध्ये जो भाव आहे तो असंग हा भाव आहे. असंग म्हणजे संग नसणे. मग संग कशाचा नाही हे आपण विचारात घेत होतो. आपला संग जो आहे तो कशाचा आहे हे एक भाग आहे, आणि कोणाचा आहे हा एक भाग आहे, आणि कोणाचा संग नाही हा एक भाग आहे. संग कोणाचा, संग कोणाला, आणि संग कोणाला नाही आहे, असे 3 भाग आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात. तर ज्याचा संग असतो त्याचा संग कधीही तोडता येत नाही, हा एक नियम लक्षात ठेवावा. ज्याचा संग नसतो त्याचा कधीही संग करता येत नाही, हे लक्षात ठेवावं. हे नियम जर आपण लक्षात घेतले आणि त्यानंतर अभ्यास करू लागलो तर आपला बराचसा फायदा होऊ शकतो. कारण असंग हा शब्द जरी संग नाही किंवा संग नसणे असं प्रतिपादन करणारा असला तरी सुद्धा संग कोणाचा आणि संग कोणाला याचाही विचार करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला काही अडचण येणार. कारण की मागील वेळेस आपण उदाहरण म्हणून राम असं नाव पाहिलं होतं, हा शब्द पाहिला होता. राम तू ब्राह्मण आहेस असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ब्राह्मण म्हणजे काय, राम म्हणजे काय, किंवा ब्राह्मण का म्हणायचं, ह्या सगळ्याचा खरं तर विचार कळत नकळतपणे होत असतो. म्हणजे ब्राह्मण म्हटल्यानंतर ब्राह्मणाने काय करावं लागतं, ब्राह्मणाने कसं वागलं पाहिजे, ब्राह्मणाचे काय नियम आहेत, ब्राह्मणाचं आचरण कसं असतं, या सगळ्याचा अभ्यास त्या ब्राह्मण शब्दात येतो. म्हणजे शब्द जरी ब्राह्मण असला तरी ब्राह्मणाचं सर्व काही त्या शब्दामध्ये व्यक्त होत असतं, लोकांच्या आचरणामध्ये ते दिसत असतं. आणि जेव्हा त्या आचरणात तसं दिसत नाही तेव्हा लोक म्हणतात हा ब्राह्मण नाही आहे. आता ब्राह्मण हा समजुतीतला शब्द आहे किंवा माहितीतला शब्द आहे, पण त्याच्यातही गफलत असते. म्हणजे जसं की एखादा नुसता ब्राह्मण कुळात जन्मला म्हणून तो ब्राह्मण आहे अशी पण एक समज असते.
पण काहींचं म्हणणं असं पण असतं की नाही, ब्राह्मण कुळात जन्मला म्हणून ब्राह्मण नाही, त्याने ब्राह्मणाचे सगळे धर्म पाळले पाहिजेत म्हणजे तो ब्राह्मण आहे. काहींचं म्हणणं असं पण असतं की नाही, नुसते त्याने पण काही होत नाही, ब्रह्मजानाती ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणलं तर तो ब्राह्मण आहे. तर अशा प्रकारे जसं ब्राह्मण शब्दाला धरून वेगवेगळे अर्थ तयार होतात, वेगवेगळे आचरण तयार होतं, वेगवेगळ्या व्याख्या तयार होतात, वेगवेगळे अभ्यास तयार होतात, त्याचप्रमाणे हा असंग शब्द जो आहे तो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. असंग म्हणजे संग नसणे. कशाचा संग आहे, कोणाला संग आहे, आणि कोणाला संग असतो, कोणाला संग नसतो, कोणाला संग आहे असं वाटतं पण संग नसतो, या सगळ्याचा विचार करावा लागेल. तर उदाहरणार्थ मी आता ह्या व्यासपीठावर बसलेलो आहे. मी जेव्हा व्यासपीठावर बसलेलो आहे तेव्हा माझ्या पायांना या व्यासपीठाचा स्पर्श होत आहे. म्हणजे व्यासपीठावर टाकलेले जे वस्त्र आहे या कपड्याचा मला स्पर्श होत आहे असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा तो स्पर्श कोणाला होतोय? माझ्या पायांना तो स्पर्श होतोय. म्हणजे माझ्या पायाचा आणि त्या वस्त्राचा काय संग आहे. आता हा संग कसा आहे? हा संग जो आहे तो फक्त संसर्ग आहे. कसा आहे? तो फक्त संसर्ग आहे. या वस्त्राशी मी काही एकरूप नाहीये. म्हणजे माझा पाय ह्या काही वस्त्राशी असा एकरूप झालेला नाही. म्हणजे वस्त्राचं आणि माझ्या पायाचं तादात्म्य नाहीये. काय तादात्म्य नाहीये. त्याच्यापासून पायापासून वस्त्र वेगळं आहे हे मला माहित आहे, पण तरी सुद्धा वस्त्राचा आणि माझा काय संग आहे. म्हणून असा एक प्रकारचा संग आहे. आपण डोळ्याने काहीतरी पाहतो, मग डोळ्याने काहीतरी पाहतो, एखादा फोटो पाहिला, देवाचा फोटो पाहिला. आता हा देवाचा फोटो आणि माझे डोळे यांचा संग आहे, पण हा संग कसा आहे? पुन्हा हा फक्त संसर्ग आहे. हा काही तादात्म्य विषय नाहीये, इथे तादात्म्य नाही. तर आपल्या स्थूल शरीराशी संग असलेले जगामध्ये किती पदार्थ आहेत? भरपूर आहेत, त्याला काही हिशोब नाही. आता समजा आपण पुढचा विचार केला थोडा, की हे शरीर आहे, माझं शरीर आहे, ह्या शरीराचा रंग समजा गोरा रंग आहे किंवा काळा रंग आहे किंवा गहुरवर्णी आहे. तर आता हा जो कुठला रंग असतो, हा रंग आणि शरीर यांचा पण संग आहे. त्या रंगाचा आणि शरीराचा काय संग आहे, पण तो कसा आहे? तो तादात्म्य आहे. म्हणजे हा काळा माणूस आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या काळा रंगाचा आणि त्या माणसाच्या त्या शरीराचा कसा संग कसा असतो? तादात्म्य आहे. हा पण संगच आहे. म्हणजे संसर्ग रूपी संघ असतो किंवा तादात्म्य रूपी संघ असतो. असे दोन प्रकारचे संघ असतात. खरं तर आपल्या मनामध्ये काहीतरी विचार सुरू आहेत, आपल्या मनामध्ये काहीतरी चांगले वाईट असे विचार सुरू आहेत. आता ते विचार जेव्हा सुरू असतात तेव्हा त्या विचाराचा आणि त्या मनाचा संघ असतो. त्या विचाराचा आणि इंद्रियाचा पण संघ असतो. त्या विचाराचा इंद्रियाचा संघ असतो, त्या विचाराचा इंद्रियाचा आणि स्थूल शरीराचा पण संघ असतो. पण प्रत्येक ठिकाणी तादात्म्य नसतं. काही ठिकाणी फक्त संसर्ग असतो, पण ते तादात्म्य वाटू शकतं, लगेच लक्षात येत नाही. तर संघ जो आहे आपण जो पाहतोय याच्यामध्ये काहींचा संघ कसा असतो? तादात्म्य असतो, काहींचा संसर्ग असतो. आता काळा रंग जर शरीराचा असेल तर हा काळा रंग त्या शरीरापासून वेगळा करता येत म्हणजे काळ्या रंगाचा आणि त्या मनुष्याच्या शरीराचा असंग होईल काय? असंग होत नाही. त्यांचा असंग होऊ शकत नाही. त्यांचा काय असंग होऊ शकत नाही. मग त्याला असंग करायचा प्रयत्न केला तर म्हणजे काळ्या शरीर माणसाने असा विचार केला की हे काळा रंग काढून टाकतो मी, तसं जाऊ शकत नाही. कोळसा काळा असतो, कोळशाचा काळा रंग काढायचा प्रयत्न केला आपण, निघेल काय? त्याचा तो तादात्म्य आहे. कोळशाचा काळा रंग हा त्याच्याशी तादात्म्य पावलेला आहे. त्यामुळे कोळसा किती उघडला तरी शेवटपर्यंत काळाच सापडणार आहे, कारण त्याच्याशी तो काय त्याचा संघ तादात्म्य आहे. त्यामुळे तो असंग नाही होऊ शकत. तर आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की संघ जो आहे तो दोन प्रकारचा असतो. एक तर असा असतो किंवा असा असतो, संसर्ग किंवा तादात्म्य असतो. जिथे तादात्म्य आहे तो संघ कधीही नष्ट होऊ शकत नाही, आणि जिथे संसर्ग आहे तो नष्ट होऊ शकतो. उदाहरणार्थ मी या व्यासपीठावर असलेल्या आसनाशी माझा पाय काय आहे संसर्ग ठेवून आहे. आता समजा चिंतन झाल्यानंतर मी व्यासपीठावरून खाली उतरलो, मग काय होणार आहे? संघ राहणार नाही. तर आयुष्यात बरेचसे असे संघ असे असतात की जे संघ संसर्ग असतात, फक्त ते काय होतात, ती क्रिया झाली की संघ संपतो. म्हणजे चिंतन झालं की वस्त्राचा संघ संपला. मग पुन्हा जेव्हा केव्हा चिंतन असेल तेव्हा पुन्हा त्या वस्त्राचा संघ होईल. मी या खोलीमध्ये आहे तेव्हा देवाचा फोटो मी पाहतो,
मी जेव्हा ह्या खोलीतून दुसरीकडे जाईल तेव्हा ह्या देवाचा फोटो मला दिसणार नाही, म्हणजे तिथला संघ संपतो. आता माझ्या मनामध्ये जर देवाचा फोटो असेल तर मनाचा त्याच्याशी संघ राहतो, पण तो संघ पुन्हा तादात्म्य नसतो, तो संघ संसर्गच असतो. का तिथं प्रतिमा त्याचा फक्त नुसती संस्कार आहे, त्याची स्मृती आहे. तर बरेचसे आयुष्यातले सगळे संघ जे असतात ते कसे असतात, संसर्ग असतात. ठीक आहे. आता संसर्ग म्हणजे ज्याचा होतो आपल्याला किंवा ज्याचा तादात्म्य होतं, ज्याचा संघ असतो, त्याचा संघ कोणाला आहे हे आपण शोधावं लागेल. जसं वस्त्राचा संघ पायाला होतो, मनाला होतो काय, मनाला होत नाही. पायाला वस्त्राचा संसर्ग होतो, म्हणजे संसर्गरूपी संघ होतो, पण मनाला तो पण होत नाही खरं तर. पण मन जर या वस्त्रामध्ये गुंतलं तर काय वाटतं, मग संसर्ग पण वाटत नाही. जिथे संसर्गही नाहीये खरं तर तिथे तादात्म्य वाटतं. म्हणजे आपण एखाद्या पदार्थात गुंतलो, म्हणजे मन, एखाद्या पदार्थात मन जर गुंतलं, म्हणजे या वस्त्रामध्ये जर मन गुंतलं, होतं तसं. तर मन गुंतल्यानंतर काय होतं की तो संसर्गही नसताना तादात्म्य आहे असं होतं. मग ते वस्त्र असो किंवा दुसरा कुठलाही पदार्थ असो, तर मन गुंततं. काही काही ठिकाणी अहंकार गुंततो, काही ठिकाणी बुद्धी गुंतते. तर हे संसर्ग कोणाकोणाला होत असतो किंवा संघ कोणाकोणाला होतो, शरीराला होतो. स्थूल शरीराला संघ होतो, स्थूल शरीराच्या इंद्रियांना संघ होतो, सूक्ष्म शरीराला संघ होतो, सूक्ष्म शरीराच्या इंद्रियांना संघ होतो. संघ कोणाला होत असतो, या कोणालाही होतो. कसा होतो याचा आपण विचार केला. कोणाला होतो, शरीराला कोणालाही होतो. स्थूल शरीराला होतो, सूक्ष्म शरीराला होतो, त्यांच्या इंद्रियांना होतो. त्याच्या पलीकडे त्याच्या आतमध्ये एक जीव आहे, त्या जीवालाही संघ होतो. होतो काय, मनाला वस्त्राचा संघ होतो. होतो काय, होत नाही पण होतं असं वाटतं. काय होतं, होत नाही पण होतं असं वाटतं. तसं तो जीव जो आहे आतमध्ये, जीव जो साक्षी होता, कोण होता, तो साक्षी होता. पण साक्षी तो का नाही म्हटला जातोय, कारण ज्यांच्याशी त्याचा संघ नाही, होऊ शकत नाही, काय होऊ शकत नाही, त्यांच्याशी संघ आहे असं वाटतं त्याला, म्हणून तो साक्षी राहत नाही. तो काय होतो, जीव होतो. त्याला वाटतं तसं. जसं आपल्याला असं वाटतंय की आपण यांच्यात गुंतलोय, वाटतं. कुठपर्यंत वाटणार, तादात्म्य नाहीच आहे, तादात्म्य नाही, संसर्ग नाही, पण तरी वाटतं. जसं आपल्याला वाटतं की आपण बायका मुलामध्ये गुंतलेलो आहोत, संपत्तीमध्ये गुंतलेलो आहोत. म्हणजे अभ्यास करायल्यानंतर आपल्याला वाटतं अभ्यास करायला लागला. आधी अभ्यास करण्याच्या आधी लक्षात नाही येत, तो जगत असतो. पण शास्त्राभ्यास करायला लागला, महाराजांच्या संगतीला की महाराज त्याला सांगतात तू बायका मुलात गुंतलेला आहे, तू अमक्यात गुंतलेला, तुमक्यात गुंतलेला आहे, सांगतात. किंवा तो शास्त्रात वाचतो. मग तसं नसतं का, नाही आहे ना तसं. पण ते खरं आहे का, त्याचा त्यांच्याशी संघ खरा आहे का, कारण संघ खरा आहे का नाहीये हा मोठा विषय. संघ खरा नसताना तो संघ आहे असं वाटतं. संसर्ग तरी वाटतो किंवा तादात्म्य तरी वाटतं. हाच भ्रम आहे. हाच काय, हा भ्रम आहे. हा भ्रम काढणे याचंच नाव फक्त परमार्थ आहे. परमार्थ त्याच्यापेक्षा काही मोठा नाही. शरीराचा ज्याच्याशी संघ असतो, शरीराचा ज्याच्याशी संघ असतो, तो संसर्ग असो का तादात्म्य असो, तो कोणालाच काढता येणार नाही. या वस्त्राचा संघ मी सोडला तर या वस्त्राशी संघ येईल. या देवाच्या फोटोचा मी संघ सोडला, संसर्ग, दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थाशी संघ होईल. डोळे बंद केले तर अंधाराशी संसर्ग होईल, म्हणजे अंधार दिसेल ना, त्याच्या पलीकडे काय होणार. म्हणजे ज्या स्थूल किंवा सूक्ष्म शरीराचा ज्याच्याशी संघ होणार आहे तो होणारच, त्याला कोणी बदलू शकत नाही. मग यांचा संघ काढायचा प्रयत्न करावा काय. संघ बदलणे हा असंग नव्हे, संघ बदल हा असंग नव्हे, पण ज्या संघ बदलाने असंगत्व लक्षात येतं तो संघ बदलावा. ज्या संघाने असंगत लक्षात येईल तो संघ करावा. साधूच्या संगती तरुण. साधूचा सुद्धा काय संघच आहे, पण साधूच्या संगतीने काय लक्षात येईल, असंगत्व लक्षात येईल, म्हणून साधूचा संघ करावा असं शास्त्र सांगतं. पण मग यांचा संघ जो आहे तो काय, तो तुटेल नाही तुटेल ते माहित नाही, ते गती सांगता येत नाही कोणाची कशी असेल. तर स्थूल शरीर जे आहे, सूक्ष्म शरीर जे आहे, यांच्या संघात येणाऱ्या कुठल्याही पदार्थांचा एवढा विचार करू नये, कारण त्यांना असंगत्व देता येणं शक्य नाहीये. स्थूल शरीर सूक्ष्म शरीर असंग होऊ शकत नाही, आणि ज्यांच्याशी त्याचा संघ होणार नाहीये त्यांच्याशी त्यांचा संघ नाहीच होणार. म्हणजे स्थूल शरीर
ब्रह्मलोकाचा संघ घेऊ शकतं काय? स्थूल शरीर ब्रह्मलोकाला जाऊ शकतं का? अपवादात्मकच घटना असू शकेल, असलीच तर ब्रह्मलोक फार लांबची गोष्ट आहे. स्थूल शरीर स्वर्गाला जाऊ शकतं काय? अपवादात्मक काही घटना असतील, अर्जुनासारखा एखादा असेल तर स्थूल शरीरासकटा स्वर्गलोकाला गेला. नाही तर तसं पाहिलं तर साधारणपणे स्थूल शरीर स्वर्गात जाऊ शकत नाही, म्हणजे स्वर्गाचा संघ स्थूल शरीराला होऊ शकत नाही. तर काही गोष्टी ज्या आहेत ते नाही म्हणजे नाही, ते होऊ शकत नाही, त्या संघ नाही होऊ शकत. मग त्यामुळे त्याच्यात काही विचार करण्यात अर्थ नसतो. तर संघ किंवा असंग यांचा विचार जो आहे तो आपल्याला काही स्थूल किंवा सूक्ष्म पातळीवर करायचा नाहीये, त्यांचा विचार करायचा नाही. आपल्याला जीवाचा विचार करायचा. आपला विचार काय आहे? जीव. आपल्या शरीरामध्ये जो आपला जीव आहे, आपण जो जीव आहोत, आपण जीव का झालो, आपण जीव आहोत हे लक्षात येणं गरजेचं आहे. आणि आपण जीव का झालो तर आपलं साक्षी हे जे स्वरूप आहे हे आपण विसरलो म्हणून. आता विसरलो म्हटल्यावर आठवण करून द्यावी लागते. काय करावं लागतं? आठवण करून द्यावी लागते. एखादा माणूस विसरला तर त्याला आठवण कशी करून द्यावी लागते? त्याला सांगावं लागतं शब्दाने. त्याला काय करावं लागेल? विसरला तर शब्दाने सांगावं लागेल त्याला. त्यामुळे तिथे काही क्रिया एवढी महत्वाची ठरत नाही. पहिल्यांदा शब्दाने त्याला सांगावं लागेल, मग ते काय क्रिया करेल ते करेल पुढे. पण शब्दाने त्याला सांगावं लागेल की तू कोण आहेस? तू असंग आहेस. जीव हा असंग आहे. जीव हा असंग असून त्या जीवाचा कशाशी कधीही संग होत नाही, होतच नाही. पण संग झाल्यासारखा वाटतो. जीवाचा कशाशी संग होत नाही, कशाशीच होत नाही. जीवाचा ह्या वस्त्राशी कधी संग होत नाही, पण झाल्यासारखा वाटतो. जीवाचा स्थूल सूक्ष्म कुठल्याही पदार्थांशी कधी संग होत नाही, पण झाल्यासारखा वाटतो. जसं हे कसं आहे, हा संघ कसा आहे, जो वाटतो तो कसा आहे? एखाद्या नाटकामध्ये एखादा मनुष्य जर राजाचं पात्र करत असेल तर तो मनुष्य तो राजा झाल्यासारखा वाटतो, पण तो राजा नसतो. मग त्या मनुष्याचं राजा होणं हा कसा संघ आहे पण नाही पण. तसा हा जीव आहे. ह्या जीवाने मी माणूस आहे असं वाटतं. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी अमका आहे, मी तमका, हे सगळं वाटतं, पण तसं नाही आहे. हे जे आहे त्या नटाच्या राजा होण्यासारखं आहे. आता हे बाहेरचं तर आहेच आहे, पण प्रमुख विषय आपला वृत्ती. आपल्या अंतःकरणामधून निघणाऱ्या ज्या असंख्य वृत्ती आहेत, या वृत्तींना आपण जे स्वीकारतो हे त्या नटाने त्या राजा या पात्राला स्वीकारण्यासारखं आहे. आणि त्याप्रमाणे त्याने जसं आचरण करावं तसं आपण या जीवाने या वृत्तींना चिकटतो, त्या वृत्तींचा स्वीकार करतो. आपण मग असं म्हणतो की मी पापी आहे, आपण मग असं म्हणतो की मी पुण्यवान आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, असं आपण म्हणतो. आणि मग ते एकदा स्वीकारलं की मग पुढची ऍक्टिंग सुरू करावं लागतं. एकदा जसं मी राजा आहे असं त्याने समजलं की मग त्याला काय करावं लागतं? पुढचं काम करावं लागतं. पण तो जेव्हा राजाचं पात्र करतो, अर्थात तो भ्रमात नसतो म्हणून चालतं, त्याला काही भ्रम नाही. म्हणजे तो त्याला माहित असतं पण हे काय करतोय, असंग राहून संघ आहे त्याचा संघ कसा आहे? असंग राहून त्याचा संघ आहे. त्यामुळे त्याचं पुढचं सगळं काम होतं. म्हणजे तो राज्यकारभार करतो, युद्ध करतो, जे काही त्याचे पात्र असेल त्याप्रमाणे तो करतो, हे सगळं करतो. पण त्याला प्रत्येक वेळेस पहिल्यापासून शेवटपर्यंत काय माहित असतं? आपण राजा नाहीये हे फक्त. तसं आपली परिस्थिती तशी नाही. आपलं झालंय काय, न कळो कसं पण झालंय की आपण या वृत्तींना स्वीकारलं. द्वंद्वपैकी कशाला तरी एकाला स्वीकारलं आणि स्वीकारतो आहोत. आणि जिथपर्यंत बोध आपण दृढ करत जाणार नाही तिथपर्यंत स्वीकारत राहणार आहे की मी पापी आहे, मी पुण्यवान आहे. आणि मग त्या वृत्तींना म्हणजे द्वंद्वाला धरून त्याप्रमाणेचं सगळं आचरण करणार. म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, इंद्रिये हे सगळे त्याप्रमाणे आचरण करणार. आणि ही व्यवस्था म्हणजे ही सृष्टी जी आहे, हे जग जे आहे, ह्याची व्यवस्था इतकी पक्की आहे की आपल्या त्या वृत्तीच्या पूर्णतेसाठी हे सगळं मांडून ठेवलेलं आहे. म्हणजे ते नाटक जसं असतं, त्या नाटकामध्ये राजाचं पात्र त्याला वठवता यावं म्हणून सगळी रचना करून ठेवलेली असते. म्हणजे हा राजा झाला म्हणजे तिथे प्रधान कोणीतरी असतो, शिपाई असतो, शत्रू असतो, मित्र असतात, जे काही आहे हे सगळं तिथे रचना असते. त्याप्रमाणे आपण जी काही वृत्ती स्वीकारतो त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी पूर्ण सगळं तयार आहे. कारण ही रचना तशी आजची नव्हे,
ती युगानुयुगाची रचना आहे. म्हणून आपल्या धर्माच्या पूर्ततेसाठी, आपल्या अधर्माच्या पूर्ततेसाठी ही व्यवस्था करून ठेवलेली आहे. तशी झालेली आहे ती व्यवस्था. मग आता आपण काय करणार, आपण करणार काय, हे सगळं झालं. मग ह्याला बदलता नाही येणार. म्हणून आपण जगातलं काहीच बदलू शकत नाही. नवे बदलायचंच नाहीये. काही बदलत बसण्याचा अर्थ पण नाहीये. मग काय करावं लागेल, फक्त तो जो जीव आहे, हा जीव या वृत्तीपासून वेगळा आहे, तो असंग आहे, त्याचा त्याच्याशी संग नाहीये, हे जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. त्याची जाणीव स्वतःला करून दिली पाहिजे की या वृत्तींपासून आपण काय आहोत, वेगळे आहोत, त्याच्याशी आपला संग नाहीये. कशाशी संग आहे हा वेगळा एक विषय, बरं, तो एक वेगळा विषय पुढचा. पण आधी कशाशी संग नाहीये. संग दिसतो म्हणजे आहे हे वाटणं हाच भ्रम. म्हणजे जसं मी महाराजांचे कपडे घातले की महाराज असं वाटतो, पण महाराज असेलच असं नाही ना. बरोबर, एखाद्याने भगवे कपडे घातले म्हणजे तो महाराज थोडी असतो. तर भगवे कपड्यांच्या संघामुळे तो महाराज आहे असं वाटतं, पण तो महाराज आहेच, असेलच असं म्हणता येत नाही. एखादा महाराजांचे कपडे घालून नाहीये म्हणजे तो महाराज नाही असंही म्हणता येत नाही. कदाचित तो महाराजही असू शकतो. तर हे जसं आहे, म्हणजे कुठल्याही संघावरून ठरवता येत नाही की संघ आहे की नाही किंवा खरं तसं आहे की नाही. तसं आपण त्या वृत्तींना आपलं मानून किंवा ती वृत्ती म्हणजे मीच आहे असं मानून आपण त्याप्रमाणे अनंत जन्म फिरत आलो म्हणजे आपण ते आहोत, हा भ्रम काढला पाहिजे. अनंत जन्म आपण त्या वृत्तींना चिकटलो, त्यांच्याशी आपलं तादात्म्य नसताना तादात्म्य मांडलं, संसर्ग नसतानाही संसर्ग मांडला, म्हणजे संसर्ग पण मांडला, तादात्म्य पण मांडलं, आणि हे सत्य समजून अनंत जन्म फिरत आलो. मग आता ते कधीतरी थांबवावं लागेल ना. थांबवायचं असेल तरचा प्रश्न आहे, नसेल थांबवायचा तर प्रश्न नाही काही. तर हा कसा एक खेळ आहे, याच्यामध्ये कोणीही महाराज तुमचा उद्धार नाही करू शकत. महाराज फक्त सांगू शकतात, साधू संत हे आपल्याला फक्त सांगू शकतात की बाबा रे, तू असंग आहेस. तू म्हणजे कोण, शरीर म्हणायचंच नाहीये, मन पण म्हणायचं नाहीये, बुद्धी म्हणायची नाहीये, जीव. असंग आहेस. मग तू असंग आहेस असं म्हटल्यानंतर बायका मुलांमधून तू बाहेर जा असं महाराजांना सांगायचं नाहीये. तू बायका मुलातच राहा, काही अडचण नाहीये. तुला बायको असू देत, मुलं असू देत, तुझा सगळा प्रपंच असू दे, छान चालू दे सगळं. पण त्यांच्यामुळे तुला जर असंगत्व लक्षात येत नसेल तर तू त्यांना सोडावं लागेल, असा विषय येतो खरं. म्हणजे जेवढं काही जेव्हा केव्हा सांगण्यात येतं की बुवा हे प्रपंच सोडा, ते मला जा, अमकं करतो, हे कशासाठी सांगितलं याचा लोक विचार करत नाही. पण असं काही सांगितलेलं, नांदेवांनी असं सांगितलं की मी आणि माझ्या आईची आठवण विसरले जायच्या अंतःकरण, पारता तो संन्यासी जाण निरंतर, आता ग्रहाधिक हे काही न लगे त्या जावे, असं पण सांगितलेलं आहे. म्हणजे पुढे जाऊन सांगतात की हे काही सोडावं लागत नाही. त्याने तर सांगितलं अंतःकरणाने जरी विसरलं तरी सोडावं लागत नाही. मी तर जीवाचा अभ्यास सांगतोय पुढे. म्हणजे त्यांना चिटकून राहणं किंवा त्यांच्यामध्ये रममाण राहणं किंवा न राहणं हा विषय नाही आपला. आपला असा विषय आहे की आपला त्यांचा संसर्ग नाहीच आहे, वाटतोय. आपला त्यांचं तादात्म्य नाहीच आहे, पण वाटतंय. ही जे सगळे आहे, हे सगळं जे म्हणजे बायको असते किंवा पैसे आहेत, मुलं बाळ आहेत, नातलग आहेत, किंवा हे सगळं जे आहे, हे सगळे जे आहेत हे कशासाठी आहेत, हे इंद्रियांच्या शरीराच्या व्यवस्थेसाठी आहे. इंद्रिय शरीर कशासाठी आहे, त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी आहे. म्हणजे हे सगळं जे आहे त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी आहेत. वृत्तीची व्यवस्था होईल म्हणून येते. मग या वृत्तीशी तादात्म्य आपण पावलो आणि म्हणून आपल्याला वाटतं हे आपल्या व्यवस्थेसाठी आहे. आपल्याला काय वाटतंय, आपल्याला वाटतं की आपल्यासाठी आहे, कारण की आपण त्या वृत्तीशी एकरूप आहोत. मग ते धर्म किंवा अधर्म, पाप किंवा पुण्य, चांगलं किंवा वाईट, असं काही असो, ते जे आहे त्याच्यासाठी सगळं असताना आपण यांच्याशी एकरूप झाल्यामुळे, ह्या वृत्तीशी आपण एकरूप झाल्यामुळे आपल्याला असं वाटायला लागलं की हे सगळं, या सगळ्यात मी संघ धरून आहे. आणि म्हणून लोक यांचा संघ सोडायला लागले. कशाचा संघ सोडतात, संघ कशाचा सोडतात, मग कोणी एखादं गाव सोडतो, कोणी एखादं घर सोडतो, मग ज्याला जसं वाटेल त्याप्रमाणे, त्याला जे भावतं त्याप्रमाणे तो करतो. तो संघ सोडल्यानंतर जर त्याचं भलं होणार असेल, म्हणजे त्याच्या जीवाला जर हे लक्षात येणार असेल की वृत्तीचा त्याचा संघ नाहीये काही, तर चांगलं आहे. म्हणजे मी आधीच हे म्हणालोय की ज्या संघाला सोडल्यानंतर जीव असंग हे लक्षात येईल, तो संघ सोडलेला चांगला.
किंवा ज्या संघाला धरल्यानंतर जीव हा असंग आहे हे लक्षात येईल, तो संघ चांगला. मग ती बायको असली तरी चालते. म्हणजे आपल्या बायकोमुळे जर आपल्याला कळणार असेल की आपण असंग आहोत तर बायको असावी. मुलाबाळांमुळे कळणार असेल की आपण असंग आहोत तर मुलंबाळ असावी. संपत्तीमुळे कळणार असेल की आपण असंग आहोत तर संपत्ती असावी. ह्याला कोणाला नाहीये. तुम्हाला एखाद्या भोगामुळे जर कळणार असेल की आपण असंग आहोत तर तो भोग असू देत. मग तो किती वाईटातला वाईट असो, कितला चांगल्यातला चांगला असो, त्याचा काही विषय नाहीये. पण ज्या विचाराने, ज्या क्रियेने आणि ज्या पदार्थाने जीव असंग आहे हे कळणार नाही, तो जगातला किती चांगल्यातला चांगला विचार असला, जगातला किती चांगल्यातला चांगला पदार्थ असला आणि किती चांगल्यातली चांगली क्रिया असली तरी ती घातक. किती चांगले असू दे. म्हणजे ब्रह्मदेव जरी असला, ब्रह्मदेव नावाचा पदार्थ असला तरी उपयोगाला नाही आपल्याला. तो पदार्थ ब्रह्मदेव हे जगातलं सर्वात श्रेष्ठ पद आहे. आपलं ब्रह्मदेवाचं काही वाईट नाही बरं, किंवा वैर नाही आपलं काही वैर नाही. पण ब्रह्मदेव हे जगातलं सर्वात उच्च पद आहे. मग हा ब्रह्मदेव नावाचा पदार्थ सुद्धा आपल्याला उपयोगाला नाहीये जर आपल्याला कळणार नसेल काय जीव असंग आहे. आणि जर ब्रह्मदेवामुळे कळणार असेल तर ब्रह्मदेव आपल्यासाठी उपयोगाला येणार आहे. मग ब्रह्मदेव असो, शंकर असो, विष्णू असो, इंद्र असो, यम असो, कोणी असो. आणि शास्त्रामध्ये तुम्हाला असं आढळेल की यमाने बोध केला, इंद्राने बोध केला, इंद्रामुळे झालं, असं आढळतं आपल्याला. मग तसं जर इंद्रामुळे, यमामुळे सुद्धा कळू शकतो तर बायकोमुळे सुद्धा एखाद्याला कळू शकतं की आपण असंग आहोत. तसं महाराजांमुळे पण कळू शकतं. कशामुळे कळेल आपल्याला आपण असंग आहोत हे सांगता येत नाही. म्हणून कुठल्याही पदार्थांचा, क्रियेचा किंवा विचारांचा द्वेष नाहीये. कुठल्याही पदार्थ, जगातले त्रिलोकातल्या कुठल्याही पदार्थांविषयी, विचारांविषयी किंवा क्रियांविषयी द्वेष, तिरस्कार असण्याचं काहीच कारण नाही. नसावं म्हणजे काही कारण नाही. पण आपण बऱ्याच वेळा काय करतो, ह्या तिघांपैकी कशाच तरी द्वेष करतो, तिरस्कार करतो. काहींचा राग करतो, काहींचा द्वेष करतो, नाही का. काहींचा आपण काय करतो, द्वेष करतो. आणि काहींचा राग म्हणजे त्यांच्यावर आपलं चांगला प्रीती असते, भाव असतो. जसं वेश्या ही जगातली सगळ्यात वाईट मानली जाते, नाही का. म्हणजे स्त्रीमध्ये जर पाहिलं तर वेश्या ही वाईट आहे. म्हणजे वेश्याविषयी द्वेष असतो. पण वेश्येचा उद्धार झाला हे आपल्याला माहित आहे. मग तो पदार्थ वाईट कसा काय ठरला? आपण काहीतरी कुठल्या तरी कारणाने त्याला वाईट ठरवलेलं आहे. पण वेश्येचा उद्धार झाला. रावण आपण वाईट म्हणतो, कंस आपण वाईट म्हणतो, पुतना आपण वाईट म्हणतो, पण या सगळ्यांचा उद्धार झालाय. मग काहीतरी अचंबित करणारी गोष्ट आहे ना, काहीतरी वेगळंच आहे, नाही का. त्यामुळे मुळात राग द्वेष हा काही प्रकार नसावा. कारण कुठलेही पदार्थ, कुठलीही क्रिया आणि कुठलेही विचार जे आहेत हे कसे तयार झालेत? वृत्तीच्या व्यवस्थेसाठी झालेत. कारण जर पाप ही वृत्ती असेल तर त्याप्रमाणे पदार्थ तयार होतात, त्याप्रमाणे क्रिया तयार होतात, त्याप्रमाणे विचार तयार होतात. पुण्य ही जर वृत्ती असेल तर त्या पुण्यासाठी सगळे तयार होतात. आणि जगामध्ये या दोघांवर सगळं चाललंय जग. अख्खं जग जे सुरू आहे हे कशावर सुरू आहे? पाप पुण्य किंवा धर्म अधर्म या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी जग सुरू आहे. म्हणजे पाप वृत्तींसाठी नरक लोक, पुण्यवृत्तीसाठी स्वर्ग लोक, आणि ह्याच्यामध्ये सगळं बसलेलं आहे त्रिलोक, यांच्या मिश्रणाने वृत्ती लोक, ह्यासाठी सगळं चालू आहे ना. मग त्यांचं काय तिरस्कार करावा? त्यांचा बरं ज्याचा संघ होणार आहे त्याचा संघ होणार, ज्याचा संघ नाहीच आहे त्याचा संघ नाहीच होणार. त्यामुळे पहिल्यांदा आपण शांत स्थिर होऊ, पहिल्यांदा आपण शांत स्थिर व्हावं. जगातलं कोणी चांगलं वाईट, हे बरं, हे चांगलं, असं काही नाही. असं काही आहे का? असं काही नाही. काय वाईट आहे मग? वाईट हे आहे की आपण जीव असंग असताना त्याला संघ टाकला. काय? आपण जीव आहोत. हा जीव तादात्म्य पावलेला नसताना, संसर्गही नसताना आपण दोन्ही उरावर घेऊन बसलोय, नाही का. दोन्ही आपल्याच माथ्यावर आपण मारून बसतोय. ही चूक आहे. ही कधीतरी थांबवावं लागणार आहे. नाटकामध्ये काम करावं की नाही हा आपला विषय, नाही का. आपण राजाचं पात्र करावं की नाही हा कोणाचा विषय आहे? आपला विषय. पण राजाचं काम केलं, राजाचं काम करावं, राजाचं करावं, भिकाऱ्याचं करावं, कशाचंही काम करावं. पण राजाचं काम करता करता राजाच आहे असं समजू नये. भिकाऱ्याचं काम करता करता मी भिकारीच असं समजू नये. असं जर कोणी नट समजू लागला तो काय होईल? तो लोक गेला वेळ आहे म्हणते. तसं ह्या शरीरामध्ये हे आता पात्र आहे. हे काय सध्या काय आहे? एक पात्र आहे. तुम्ही हे काय, एक सगळी पात्र आहेत. ती सगळी काय आहेत? तुम्ही पात्र आहे. तुमचं पात्र आणि माझं पात्र सारखं असेल काय? असू शकत नाही.
असायला पाहिजे का? गरज नाही काही. पात्रच वेगळं आहे. पण हे पात्र आहे म्हणजे मी हे आहे का? हे तर फक्त त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी आहे. पण त्या वृत्तीशी तादात्म्य पावल्यामुळे ह्याच्यातलं तादात्म्य निघू शकत नाही. लक्षात घ्या. शरीराचं तादात्म्य काढलं म्हणजे वृत्तीतलं तादात्म्य निघत नाही. मुळात या शरीराशी जीव तादात्म्य पाहूच शकत नाही. जर शरीराशी जीव तादात्म्य पाहू शकत नाही तर शरीराच्या बाहेर असलेल्या जगातल्या कुठल्या पदार्थाशी जीव तादात्म्य पाहू शकतो? खरं तर पाहू शकत नाही. पण पाहतोय असं वाटतंय. तो आपला भ्रम आहे ना, त्याला काही करू शकत नाही. म्हणजे नट हा कधीच राजा होऊ शकत नाही. तो राजा आहे असं वाटतंय. तो करतोय सगळं. राजाचं सगळं काम करताना दिसतो म्हणून तो राजा थोडी ठरतो. तसं आपण माणूस आहे, माणसासारखे दिसतो, आपलं शरीर आहे असं. आपण हे सगळ्या क्रिया करतो, असे विचार आहेत, अशा पदार्थांशी आपला संसर्ग होतो, तादात्म्य होतं. म्हणजे आपण हे आहोत. हा जो भ्रम आहे, हा भ्रम पुसला पाहिजे. काय केलं पाहिजे? हे पुसलं पाहिजे. हे कोण करेल? दुसरं कोणीच नाही करू शकत. हे आपल्यालाच करावं लागेल. लोक तुम्हाला क्रिया करायला मदत करतील. कशाला? काहीतरी क्रिया करायची. तुम्हाला म्हटलं चला स्वयंपाक करूया, तर आपण एकमेकाला मदत करू शकतो. स्वयंपाक करायचं ही क्रिया करता येईल. एखाद्या पदार्थाशी आपल्याला जर काही देवाणघेवाण करायचं, ते हा चला हे पदार्थ घ्या. विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. हे सगळं होऊ शकतं. पण वृत्तीशी तादात्म्य नाहीये, वृत्तीशी संसर्ग नाहीये, ह्याच्यात कोण आपल्याला मदत करायचंय? काही कोण मदत करणार नाही. फक्त महाराज सांगू शकतील की तू असंग आहेस म्हणून. असंग एवढा शब्द सांगण्यानेच काम होत आहे. काय? असंग आहेस. कोण? शरीर नव्हे. शरीर असंग नाहीच आहे. शरीराचा त्याचा संग होणारच आहे. तो कुठला होणार आहे? संसर्ग होणार. तो तादात्म्य होईल का? मग तादात्म्य असं समजलं तर मूर्खपणा आहे तो. म्हणजे शरीराचा आणि वस्त्राचा संसर्ग होणारच आहे. मग मी तुम्हाला म्हटलं शरीराचा आणि वस्त्राचा संगच नाही, असंग आहे, चालेल का? नाही ना. तो आहे संग. शरीराचा माझा संग नाही असं म्हणताना शरीराचा नाही, वस्त्राचा आणि माझा म्हणजे शरीराचा आणि वस्त्राचा संग नाही असं मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही ऐकावं का? तुम्ही मान्य करावं काय? नाही मान्य करावं का? कारण की तसं नाहीये. शरीराचा आणि वस्त्राचा संग आहेच. पण कसा आहे तो? संसर्ग आहे. मग तादात्म्य आहे असं म्हणावं का? नाही, तादात्म्य पण मान्य करू नये. जे आहे ते आहे. जसं रंग आणि शरीर ह्यांचा संग नाहीये म्हणावं का? आहेच. पण कसं आहे? तादात्म्य. त्यांचा संसर्ग म्हणता येईल का? नाही. तादात्म्य आहेच. हे जसं आहे म्हणजे ज्याचा संग आहे त्याचा संग आहेच. पण ज्याचा संग नाहीये त्याचा संग नाही हे लक्षात घेतलं तर त्याचा संग मानावा काय? मग ह्यांचा जसा जो आहे तो मानतो आपण. तसं साधू संत जर सांगतात की या जीवाचा वृत्तीशी संग नाही, त्याला साक्षी येतो. मागच्या श्लोकामध्ये तो अभ्यास केलाय आपण. हे मागच्या श्लोकात आधी अभ्यास करून आलोय आपण की या वृत्तीशी तो काय आहे? साक्षी. या वृत्तींना तो साक्षी आहे. म्हणजे वृत्तीचा त्याचा संग नाहीये. आता हे जर आपल्याला साधू संतांनी सांगितलं तर ते आपण ऐकलं पाहिजे ना. पण एखादा ऐकत नसेल तर काय करणार? आता तुम्हाला जर म्हटलं तुम्ही काळे नाहीयेत असं मी म्हटलं आणि तुम्ही ह्या शब्दामध्ये मी तुम्हाला म्हणजे जीवाला म्हणत असेल आणि तुम्ही म्हटलं नाही मी काळाच आहे, मग त्यातला कोण बदलणार आहे? मी म्हटलं तुम्हाला तुम्ही काळे नाहीत. आता तुम्ही जर म्हटले मी काळाच आहे तर मी काय बदलू शकतो का? काय करू शकतो? नाही का? त्याला बदलतं नाही ना. बरं, आपण काळे आहोत तर काळेच आहोत ना, गोरे आहोत तर गोरेच आहोत. पण आपण म्हणजे शरीर आहे का? नाही. हे जर लक्षात घेतलं, आपण जीव आहोत हे लक्षात घेतलं आणि मग मी काळा नाही शरीर काळा आहे हे मान्य करावं. त्यात काय? मग एखादा म्हणला हे कोण? हे बायको. हा हे मान्य बायको आहे. पण जीवाची बायको नाही ती. जीवाने ती बायको म्हणली हा त्याचा दोष आहे. जीवाचा दोष हा बंधाला कारण असं शास्त्र सांगतं. ही बायको नाहीये का तुमची? हो आहे ना. नाही कोण म्हणतोय? म्हणू नये नाही, आहे म्हणायचं. काय म्हणायचं? ही आमची बायको आहे. पण आतमध्ये काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? आहे बायको. कोणाची आहे? स्थूल देहाची असेल, सूक्ष्म देहाची असेल, वृत्तींची असेल, पण जीवाची नाही. जीवाची आहे असं मानलं म्हणून आनंदजन्म फिरलाय. काय केलंय? मानलं त्याने. म्हणून जीव निर्मित सृष्टी ही बंधाला कारण आहे असं शास्त्र सांगतो. शास्त्रामध्ये काय केलंय? जीव निर्मित. ईश निर्मित सृष्टी काही बंधाला कारण होत नाही. तुम्ही बायको असू देत, मुलं बाळ असू देत, संपत्ती असू दे, काय जगातलं सगळं असायचे ते असू दे, तुम्ही फक्त त्या जीवाने त्याचा स्वीकार करू नका. अवघड आहे, सोपं नाहीये. पण जीवाने स्वीकार करू नका आणि कोणाला म्हणू नका.
म्हटल्यानंतर भीती आहे. भीती कधी आहे? म्हटल्यानंतर आहे. कारण ते तसं ऐकणार नाहीत ना. राजा नाटकामध्ये काम करतो, राजा म्हणजे तो नट, आणि नाटकाचं राजाचं काम करता करता जर ओरडू लागला मी राजा नाहीये, मी राजा नाहीये, तर नाटकातले पात्र त्याला काय मारतील का नाही? बरं डायरेक्टर त्याला सोडेल का? बरं निर्माता तरी सोडेल काय? निर्माता म्हणेल तू, निर्मात्याला जास्त जर राग आला तो स्टेजवरच येईल डायरेक्ट. त्याच्यासाठी तुला राजा केलाय का? नाही का? म्हणजे नट जसा राजाचं पात्र करीत असताना त्या नटाने, शहाण्या नटाने स्वतः समजून घ्यावं की मी राजा नाहीये आणि राजाचं पात्र चांगलं करावं, पण वरडत सुटू नये. काय? पण त्याने समजून घ्यावं बरं का. पण त्याने समजून नाही घेतलं स्वतः तर तो डुबला कोण? पण तो समजूच लागला की मी राजाच आहे असं समजू लागला. आणि त्या नाटकामध्ये राणीचं काम करणाऱ्या त्या स्त्रीला तो स्वतःची राणीच समजू लागला, तर ती मारेल का नाही त्याला? का नाही मारायची? ती एक वेळ ऐकेल, 2 वेळ ऐकेल, 3 वेळ मारेल का नाही? का त्यामुळे ह्याचं डोकं फिरलं नाही का? तसं ह्या प्रकृतीमधले जे पदार्थ आहेत, विचार आहेत, क्रिया आहेत, यांना जर तुम्ही माझंच म्हणायला लागले तर प्रकृती तडाखे देईल का नाही? देते का नाही? आपले तडाखे कोणाचे मिळतात? कारण आपण आपलं म्हणतो म्हणून. ती म्हणते तुम्ही सगळं नाटक करा ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय. प्रकृती आपल्याला नाटक करायला काही नाही म्हणत नाही, पण तडाखे का भेटतात? आपण आपलं समजतो म्हणून. आपल्याला सुख दुःखाचे तडाखे का बसतात? दुःखाचे नव्हे, सुखाचे. पण सुख दुःखाचे तडाखे का भेटतात? कारण आपण राणी आपली म्हणतो. म्हणजे प्रकृती आणि तिचं सगळं करणं जे आहे ह्याला आपली म्हणतो. आणि कसे आपली म्हणतो? तादात्म्य. आणि काही ठिकाणी संसर्ग. तू तादात्म्य ठेव नाही तर संसर्ग ठेव, धोका आहेच नाही का? म्हणजे सर्दी नावाचा रोग संसर्गाने होतो. कसा होतो? संसर्गाने होतो. मग संसर्ग झाला तरी त्रास होतोच ना. तसं जीवाने ह्या सगळ्याशी तादात्म्य ठेवू देत का? संसर्ग ठेवू नये, तडाखे बसणार. मग तुम्ही जरी म्हटले मी संसर्ग ठेवू नये तरी उपयोग नाही ना काही. संसर्ग पण नाही, तादात्म्य पण नाही. असंग काय पाहिजे? असंग आहे का व्हायचंय? आहे. व्हायचं नाही आपल्याला. होणार काय आपण? जे होऊ शकत नाही ते करण्याचा प्रयत्न करू नका. जे होऊ शकत नाही, जे नाहीच ते लक्षात घ्या. जगामध्ये जग इतकं पक्क आहे आणि परफेक्ट आहे, म्हणजे एकदम उत्कृष्ट आहे जग. हे कसं आहे? ही भगवंताचं मांडणी आहे. जग म्हणजे काय? इतकी उत्कृष्ट आणि इतकी परफेक्ट आहे, आपल्याला समजत नाही. ही अडचण आहे आपली. इथे जे नाही ते नाहीच होत आणि जे आहे ते आहेच. जसं पायाचा वस्त्राशी संघ आहे तर संघच आहे, आणि संसर्ग ते संसर्गच आहे. तो तादात्म्य नाहीच होऊ शकत. म्हणजे वस्त्र घेऊन किती मी पायात असं खूपसून एकरूप करायचा प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही का? होईल. आणि काळा रंग कितीही काढायचा प्रयत्न केला तर निघेल काय? नाही. तादात्म्यात तिथं तादात्म्यच आहे, त्याला काही नाही करू शकत. हे प्रकृतीचं देणं आहे. प्रकृतीने तशी व्यवस्था केली. प्रकृती काय कोणाची एरिया गाफाळीची आहे का? प्रकृती कोणाची आहे? म्हणजे माया कोणाची आहे? त्याची आहे. भगवंताची माया आहे ती. त्यामुळे तिचा दोष काहीच नाही. माया हे काही वाईट पदार्थ नव्हे. बरं, माया म्हणजे आपल्याला वाटतं काहीतरी वाईट गोष्ट आहे. माया वाईट नाहीये, प्रकृती वाईट नाहीये. आपण काय समजतो हा सगळा खेळ आहे. पण ती तडाखे ठेवून देणार का? मी तुम्हाला सांगितलं ना, नाटकातल्या राणीला जर तुम्ही माझी राणी म्हणायला लागले तर तुम्हाला मार बसलच. आज नाही तर उद्या. तिचं सहन करण्याची वेळ फक्त यायला. किती वेळ चालतं ते? आणि ती राणीचं पात्र करणारी स्त्री जर निर्मात्याची बायको असली तर गेलंच का नाही मग तुम्ही सुटाल काय? तर निर्माता मग किती माडेल है ना? तशी ती अडचण नाही. तसं ही प्रकृती जी आहे, ही प्रकृती कोणाची आहे? तिला तुम्ही माझं म्हणताय, आणि ती कोणाची आहे? निर्मात्याची आहे. निर्माता आणि तुम्ही म्हणताय माझी आहे. मग तो म्हणतो थांब जरा, की नाही? बायको तुम्ही जिला माझी म्हणताय ती कोणाची आहे? त्याची आहे. बायको आपली नाही. बरं, बायको आपली नाही, नवरा आपला नाही, पोरं बाळा आपली नाही, संपत्ती आपली नाही. हे सगळे निर्मात्याची आहे. आपण तो कुठं म्हणतोय वापरू नका? तो वापराय सांगतोय उलट, पण नाटकापुरतं. फक्त लक्षात ठेवा काय? तादात्म्य नाही, संसर्ग नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे असंग व्हाल. असं होऊ शकतं का? हो, नक्की होऊ शकतं. नट पाहिजे तसं आहे ना. अख्ख्या नाटकभर वाटतं ना ती त्याचीच बायको आहे म्हणून. तो वागतो, ती वागते, सगळं व्यवस्थित, पण त्याला त्याची बायको कधीच नाही वाटत. असं होतं. जगाला वाटतं बरं तसं. मी नाटकामध्ये काम करत होतो पूर्वी. तर नाटकामध्ये जी राणी म्हणजे हिरोईन असते
आता ती समजा माझी बायको आहे, तर प्रेक्षकांना असं वाटतं अरे ह्यांचं दोघांचं चांगलंच आहे, पण प्रत्यक्षात भाव असा असतो तिच्या मनातही आणि ह्याच्या मनातही काहीच नसतं बरं. फक्त ड्रामा असतो तो, फक्त ड्रामा असतो. पण जगाला काय वाटतं, बघा काय वाटतं, जगाला वाटतं तसं, पण त्याचं काहीच नसतं त्याच्यात. नाटकात तिथे काही नसतं, काहीच नसतो, काहीच भाव नसतो. ही आश्चर्याची गोष्ट आहे बरं. तुम्ही नाटकात काम करा म्हणजे कळेल. म्हणजे नाटकामध्ये एखादा विलन असला त्याच्याशी शत्रू असतो आपण, काहीच नसतं बरं तसं, पण जगाला वाटतं यांची एकदम खुन्नस आहे, एकदम डेंजर आहे असं वाटतं, है ना. असं काहीच नसतं, काहीच नसतं. असंग, असंग ज्याचं आहे त्याचा संग होऊ शकतच नाही. नव्हे तो त्रिकाळात झालेला नाहीये. या जीवाचा जो खरा साक्षी आहे त्याचा आणि या अंतःकरणातून निघणाऱ्या असंख्य वृत्तीचा त्रिकाळात काय झालेला नाहीये, त्रिकाळात संग झालेला नाही. पण आपला हट्ट आहे, आपण वृत्ती तर जाऊ देत, आपला हट्ट काय आहे, त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी मांडलेल्या प्रपंचाचा आपला तादात्म्य आणि संसर्ग असा आहे, पक्क समजून बसलोय, पक्क समजलोय. मग आता सोडणार कोण आपल्याला, वाचवणार कोण. तैशी शुभाशुभ कर्मे निपजती या प्रकृती धर्मे, या मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. पाहे पा पुढिलांचे ओझे जरी आपल्या माथा घ्यायचे, तरी सांग का न दाटीचे धनुर्धरा. हेच ओझं आपण आपल्या माथ्यावर घेऊन स्वीकारून बसलो तर त्याला वाचवणार कोण आपल्याला. मग ऐसा अहंकारादी रूढ एक देशी मूढ या परमार्थ हा गुढ उकलावाना. त्याला हा परमार्थ उकललेल कसा, त्याला गुढ आहे हे त्याच्यासाठी उकलू शकत नाही कोणालाच नाही. म्हणजे तुम्ही काय मी काय, आपल्या कोणाला ते उकलणार नाही काय नक्की. मग हे जर उकलून घ्यायचं असेल तर प्रकृती धर्मांना आपल्याला आपल्या डोक्यावर घ्यायचं नाहीये, घ्यायचं नाही म्हणजे वागायचं नाही, घ्यायचं हे त्यांना त्याचा प्रश्न नाहीच येते. तुम्हाला राहावंच लागणार आहे, जिथे शरीर आहे तिथे राहावंच लागणार आहे. हे प्रकृती आहे, शरीर म्हणजे काय प्रकृती आहे. हे सगळं ह्याच्यामध्ये राहावं लागणार, चांगलं वाईट सुख दुःख हे सगळं. पण त्यांचा आपला संग नाही हे लक्षात घ्या. संग लक्षात आलाय तो पुसा, संग लक्षात येतोय वाटतोय तो पुसा. आणि लक्षात घ्या की आपण काय आहोत, असंग आहोत. आणि असंग आहोत हे कसं करायचंय, काहीच करायचं नाही, फक्त शब्दाने ऐकायचंय. फक्त शब्द येते तुम्हाला, फक्त शब्दाने, हो फक्त शब्दानेच होणार आहे ते. का तू राम आहेस हे फक्त सांगितलं की त्याला नंतर लक्षात येतं आपण राम आहे, आणि मी ब्राह्मण आहे म्हटलं की आपण त्याला पुढचं क्रिया आपोआप होतात. म्हणजे त्या नटाला जर हे कळलं तू नट आहेस हे कळलं की त्याच्यानंतर तो राजा हो का भिकारी हो, काय लक्षात घ्यावं लागतं त्याला, नटाला काय लक्षात घ्यावं लागतं, तू नट आहेस एवढं सांगितलं की काम झालं. म्हणजे त्याने ते लक्षात घेतलेलं असतं. तर सामान्यपणे त्याने ते लक्षातच घेतलं. त्याने काय लक्षात घेतलेलं असतं, मी कोण आहे, आर्टिस्ट आहे, मी फक्त नट आहे असं त्याने लक्षात घेतलेलं असतं. बस एवढंच, संपला विषय. मग तो नट आहे एवढं लक्षात घेतलं की विषय संपतो. मग पुढे तो कोण होतो, तो राजा होतो का भिकारी होतो, काही होतो, काही जरी झालं तरी फरक पडतो काय, काही फरक पडत नाही. मग सगळं नाटक होतं का नाही, होतं, सगळं होतं. सगळं होऊनही काहीच होत नाही, हीच गंमत आहे जगाची. सगळं होऊनही काही होत नाही ही गंमत आहे. अख्खं जग झालं पण काहीच झालं नाही ही गंमत आहे. नाटकामध्ये कशी गंमत असते, नाटक अख्खं झालं पण काय झालं का, नाटकामध्ये युद्ध झालं, नाटकामध्ये चांगलं झालं वाईट झालं सगळं झालं पण काय झालं का, काहीच झालं. तसं जग सगळं झालं पण काहीच झालं नाही. हे कळून घ्यायचं असेल तर जीव असंग आहे लक्षात घ्या. जग होऊनही झालं नाही, कधी झालं नाही, त्रिकाळात झालं नाही, कधी झालेलं नाही, हे त्रिकाळात झालेलं. नाटकामध्ये जे काही घडलं ते कधी घडलंय का, नाही घडलंय का, नाही घडलंय का, घडलंय. नाटकामध्ये राजाने त्या शत्रूचा वध केला, घडलाय का, काय नाटकामध्ये घडलेलं, काय घडलेलं आहे, काय झालं, काहीच घडलं नाही. घडलं ना तिथं सगळं घडून घडलं नाही काही. प्रपंच एक झाला होता ही समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पंता घडेना. प्रपंचमुळी झाला नाही हे कळले ज्याचे ठाई, तोच तेही विदेही निरुपाधी तो पाही एको. ऐशी ज्या निजात्मसिद्धी तया नाव निरस्त उपाधी, म्हणजे तो उपाधी रहित होणं. ह्या सगळ्याचा बोध कधी होईल हे कधी कळणार आहे, फक्त तेव्हाच कळतं जीव असंग आहे लक्षात घेतलं. फक्त लक्षात घ्या जीव असंग आहे, काही होत नाही. काय होत आहे, ज्याचा संग तुटणार नाही, नाही तुटणार आहे. तुम्ही विनाकारण टेन्शन घेऊ नका. आता मी समजा बाणेरमध्ये राहतोय, तर बाणेरचा संग सुटला नाही तर नाही सुटणार आहे, आणि सुटणार असेल तर सुटणार आहे. त्याच्यात काय एवढा विचार करायचा आहे. बरं विचार करूनही विचार केला होऊ दे तरी सुद्धा काय होतंय,
विचार करून दुःख झालं, होऊ दे, त्रास, दुःख झालं त्रास होणार ना, किंवा सुख झालं, सुख होणार ना, ते होणार आहे, त्याचं काही नाही. म्हणजे जसं दुःख भोगावं लागतं तसं सुख पण भोगावं लागतं. पण सुख भोगतो, दुःख भोगतो, पदार्थ भोगतो, क्रिया भोगतो, विचार भोगतो, म्हणजे त्याच्यात तादात्म्य आहे किंवा संसर्ग आहे, हा गैरसमज काढ, बस एवढंच काढ. मला सुख होत नाही का, होणार. मला दुःख होत नाही का, होणार. काही लोकांचा गैरसमज होतो, महाराज आहेत, हे महाराज आहे, सुख दुःखाच्या पलीकडे गेले. अरे होणार त्याला सुख दुःख सगळं, कारण काय आहे त्याच्याकडे, शरीर आहे. काही लोक मला म्हणतात, अहो महाराज तुम्ही तर महाराज आहे ना. म्हटलं आहे ना, पण मग तुम्ही असे सुखी दुःखी रडताय, कसं काय, काही हरकत नाही, तुला वाटतंय ते वाटू दे, त्याला काही नाही करू शकत. महाराज असला, महाराज तुम्हाला कितीतरी असे रडताना दिसतील, रडतो, तो रडतोय का हसतोय, तसं काही नसतं. तो कायम रडणार नाही आणि कायम हसणार नाही. तुम्ही सुद्धा कायम रडणार नाही, हसणार नाही. पण तुम्ही सुद्धा कायम रडत नाही, कायम हसत नाही, तोही कायम रडत नाही ना हसत नाही. पण तुमच्या त्याच्यात फरक काय, तो तादात्म्य आणि संसर्ग सोडू नये आणि तरी रडतोय हसतोय. कशाचं तादात्म्य आणि संसर्ग सोडलाय, या वस्त्राचा नाही, जीवाने सोडलाय. कोणी सोडलाय, जीवाने सोडलाय. कशाचा, त्या वृत्तीचा संग. मग पुढचं जे बाकीच्यांचं चालूच आहे, त्यांचा संसर्ग पण चालू आहे, तादात्म्य पण चालू आहे, त्यांचा खेळ सुरू आहे. हा फक्त त्याच्या पलीकडे जाऊन बसलाय, बस. हे नुसतं एकदा बोध झाला की त्याच्यानंतर काहीच लागत नाही. त्याच्यानंतर तो रडतो, हसतो, चालतो, बोलतो, खातो, पितो, सगळं होतं. सगळ्यां माझी असे सगळ्यांसारखा दिसे, परी जाणता नेणी जे सोय जायची. तो सगळ्यां माझी असे आणि सगळ्यांसारखा दिसे, तसंच असतो तो, काहीच बदल नसतो. म्हणून लोकांना प्रश्न आहे की जगात महाराज कोण आहे नक्की. म्हणून तर हा साधू आहे का बोंधू आहे कळत नाही, कळूच शकत नाही, कोणालाच कळू शकत नाही. जगात कोण साधू आणि कोण बोंधू हे जगात कोणालाही कळू शकत नाही. आणि जे काही लोक म्हणायला लागले की हा साधू आहे ते मूर्ख आहेत, जे काय म्हणायला लागले हा बोंधू आहे ते पण मूर्खच आहेत. कारण ज्याला साधू समजतात तो साधू असेल का नाही शंका आहे, आणि ज्याला बोंधू समजतात तो बोंधू असेल का नाही शंका आहे. तो हा साधू नाही असं म्हणत नाही मी, आणि हा बोंधू आहे असं म्हणत नाही मी, ते सांगू शकत नाही, कोणी जगात तपासणी करू शकत नाही. पण ज्याचं बळ असतं, जो बळी असतो तो कानपिळी असतो. तुमचं जर बळ तयार झालं सगळ्यांचं मिळून आणि तुम्ही ठरवलं की हा महाराज नाही, तर तुम्ही माझा कान पिळू शकता का, कारण तुमचं बळ तयार झालं म्हणून. आणि तुम्ही सगळे बळी आहात म्हणून तुम्ही जर ठरवलं हा साधू आहे तर तुम्ही माझी पूजा करणार. पण तुम्ही पूजा केली म्हणून मी साधू नाही ठरणार आहे, तुम्ही माझा कान पिळला म्हणून मी बोंधू नाही ठरणार आहे. त्याच्यावर अवलंबून नाहीये ते. म्हणून चोर म्हणून गांजीला का ईश्वर बुद्धी पूजला, हा त्याचा काही संबंध नसतो. म्हणून कुठल्या साधूला एखादे सगळे जग म्हटलं बोंधू आहे, हा मला एक माणूस आहे म्हणून तो काही बोंधू ठरत नसतो. आणि अख्ख्या जगाने त्याचा गौरव केला साधू 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 म्हणून तो काही साधू ठरत नाही, असं काहीच होत, कारण त्याच्यावर ते अवलंबूनच नाही. मग त्याचं साधूतून बोंधू असं कसं जगात असते, फक्त खेळ आहे. बळ कोणाचं आहे, बळी झाले की तो साधू असला तरी सुळाव जाईल. काय लक्षात ठेवायचं, काय बळ जर असेल तो साधू असला तरी कुठं जाणार आहे, सुळाव जाणार आहे. आणि बळ असलं तो बोंधू असला तरी कुठं जाणार आहे, हार तुरे घालणार आहे त्याला लोक. त्याच्या बाजूने बळ तयार झालं ना, त्याच्या बाजूने बळ तयार झालं तर बोंधूची सुद्धा जगात काय होणार आहे, वावा होणार आहे, पूजा होणार आहे, आणि त्रिलोकात तो प्रसिद्ध होणार आहे. नाही तर हा ब्रह्मदेव कोण आहे, हा काय साधू आहे? तो ब्रह्मदेव जगात मोठा आहे ना. आणि तू कोण म्हणलं ब्रह्मदेव जे ती दुःखाची शिराणी, मला वाटतो ना मोठा तो. मी मला आधी सांगितलं त्याचा काही माझा द्वेष नाही, माझं त्याचं काही भांडण नाही बरं, मी फक्त माहिती सांगतोय. बळ बोंधूच्या बाजूने आलं तर बोंधू जगातला मोठा होऊ शकतो, आणि साधूच्या बाजूने आलं बळ विरोधात तर साधू सुळावर जाऊ शकतो. त्याचं काही सांगता येत नाही. तर जिजसला बघा कुठं टाक, जिजस माहिती ना, खिळे ठोकले त्याच्या अंगात. साधू जिजस कोण आहे, साधू आहे. जिजस म्हणजे साधू, खिळे टोकले अंगात आहे. तर बळ तयार झालं तसं, काय करणार त्याला काय करू शकत नाही. आणि कितीतरी बोंधू साधू म्हणून मिरवून गेले जगात, कितीतरी बोंधू साधू म्हणून मिरवून गेले, काहीच झालं नाही त्यांना. कितीतरी गेले येऊन जगामध्ये, त्यांना श्रेष्ठ समजून त्याची लोक पूजा करतात, अशी कितीतरी येऊन गेली त्याला. त्यामुळे त्याच्याहून ठरत नाहीये काही. म्हणून असं काहीतरी गैरसमज करून घेऊ नये की जगाने हारतुरे घातले म्हणजे साधू आणि जगाने याला नालायक ठरलं म्हणजे तो बोंधू, असं काहीच नसतं. कारण काही लोकांना तो फार मोठा प्रश्न येतो की कोणाला साधू म्हणावं, कोणाला. जग म्हटलं साधू म्हणजे साधू नाही, जग म्हटलं बोंधू म्हणजे बोंधू नाही. तुम्ही असं काही निर्णय लावू नका.
कारण खरा जर साधू असेल आणि त्याला जर आपण बोंधू ठरवलं तर अनंत जन्मांच्या गटांगड्या घ्याव्या लागतात. काय होतं, तो जर साधू असला चुकून, बळ म्हणतंय तो बोंधू आहे, पण तो जर साधू असला तर काय होईल आपलं, अनंत जन्मांच्या गटांगड्या घ्याव्या लागतील. आणि हे दिसत नाही बरं, हे न दिसणारी गोष्ट आहे. पाप पुण्य दिसत नाही. खऱ्या साधूला शिवी दिल्याचं फळ दिसत नाही, काही त्याचं किती पाप तयार होतं कळत नाही. आणि खऱ्या साधूची सेवा केल्याने किंवा खऱ्या साधूचं गौरव केल्याने, स्तुती केल्याने किती पुण्य तयार होतं हे दिसत नाही. हे न दिसणाऱ्या गोष्टी. म्हणून खरं तर या भानगडीतच पडू नये आपण. कशाला कोणाचा द्वेष करावा, कोणाचा राग करावा, है ना. राग द्वेष कशाचा, कोणाचाच राग द्वेष नाही. कोण साधू कोण बोंधू आम्हाला नाही कळत. कारण लोक मला विचारतात कोण साधू आहे कोण बोंधू सांग. म्हटलं मला तर नाही कळत बा, मला नाही सांगता येणार की कोण साधू आहे कोण बोंधू आहे. तुला कळतंय तर तू बघ, तुला वाटतंय का साधू, बरं ठीक आहे साधू, तुला वाटतंय का बोंधू, बरं ठीक आहे बोंधू, तुझं तू बघ आता काय कर, नाही का. कारण त्याचा निर्णय लावला, त्याचं जे काही फळ आहे ते तुला मिळणार आहे. मला काय करायचं, मी कशाला त्याच्यामध्ये तुझ्या पाप पुण्यात मी सहभागी होऊ कशाला, नाही का. तुझं पाप तुझ्याकडे, तुझं पुण्य तुझ्याकडे, तुझ्या क्रियेशी तुझ्या पदार्थांशी विचारांशी मला काय घेणं देणं. मी जिथे माझ्या क्रिया आणि पदार्थ आणि विचारांशी घेणं तरी ठेवत नाही की नाही. जिथे मी या माझ्या वृत्तींमुळे निर्माण झालेल्या किंवा त्यांच्या व्यवस्थेसाठी पुरवण्यात आलेल्या या प्रकृतीच्या पदार्थांशी विचारांशी क्रियेशी मी संबंध ठेवत नाही, त्यांचा माझा संग मानत नाही. तुझ्या कशाला मानू बाबा. म्हणजे आपलंही नाही दुसऱ्याचं नाही बरं, असंग आहोत. कसे आहोत आपण म्हणजे कोण. राम देशपांडे असंग आहे का, कधीच म्हणायचं नाही बरं. मी राम देशपांडे बिंदास सांगायचं मी कोण आहे, राम देशपांडे. म्हणजे काय म्हणेल, हो आहे. पण आपण काय लक्षात ठेवायचं, राम देशपांडे कोण आहे. मग राम देशपांडे ब्राह्मण आहे का नाही आहे, हो आहे. पण मी आहे का तो. जीव राम देशपांडे आहे का, जीव ब्राह्मण आहे का, जीव ब्राह्मण नाही राम देशपांडे नाही, काहीच नाही. मग आता हा जीव जरी राम देशपांडे झालेला असला असं वाटत असलं तर फक्त काय, फक्त ड्रामा आहे, फक्त काय आहे, फक्त खेळ आहे. म्हणून असंगत्वाचा बोध हा शरीराला देता येत नाही. म्हणून तुमचे शरीर माझ्याकडे आलं आणि म्हटलं महाराज जरा त्याला असंगत्वाचा बोध द्या, तुमच्या शरीराला बोध देता येत नाही. तुमचं शरीर घेऊन काय उपयोग आहे, मला काय करायचं तुमच्या शरीराचं. तुमच्या शरीराचा उपयोग मला काय आहे का, तुम्हाला देते नाही तर मला काय उपयोग आहे. म्हणून तुम्ही शरीर घेऊन इथे आलेले आहात तर तुम्हाला काय बोध करू मी, काय बोध काय करू. काय घेऊन आलेत, शरीर घेऊन आले, कान टाऊ करून बसलेत तर उपयोग काय आहे ना. शरीर आणलंय, कान पण शरीराचा भाग आहे, कान त्याच्याही पुढे जाऊन मन पण इथे असं धरू, काय उपयोग आहे तिथं. मनाचा काय उपयोग नाही, बुद्धीचा काय उपयोग नाही, तुमच्या शरीराचा म्हणजे दोन्ही शरीराचा उपयोग नाही. आणि दोन्ही शरीराला चिकटलेल्या इंद्रियांचा इथं काय उपयोग नाही. कशासाठी, या बोधासाठी काही उपयोग नाही. तुमच्या शरीराचा उपयोग असेल ना, तुम्ही मला पाणी द्या, चहा द्या, उपयोग आहे तेवढा उपयोग आहे मला. तुम्ही माझी गप्पा मारा, तेवढा उपयोग आहे. पण असंगत्वाचा बोध देण्यासाठी काय उपयोग, काही उपयोग नाही. म्हणजे तुमच्या स्थूल शरीराला, सूक्ष्म शरीराला, त्याच्या इंद्रियांना मला असंगत्वाचा बोध देता येणार नाही, सांगता येणार नाही. हा असंगत्वाचा बोध जीवाला सांगणं गरजेचं आहे. म्हणून जीव घेऊन या. काय घेऊन या, जीव घेतले आवणे चालो नेदिशी साजणे. जीव घेऊन या. काय घेऊन या, कशाला, काय मला तुमचा जीव खायचा आहे. त्या जीवाला सांगायचंय बाबा रे तू असंग आहेस. नाही तर काही लोक महाराज जीव घ्यायला निघाले, तो तुझ्याकच राहू दे, तो असंग आहे, तो माझा तरी संग कसा करीन. तो कोणाचाच जर संग करत नाही, त्रिकाळामध्ये ज्या जीवाने कोणाचाही संग केला तो माझा संग कसा करीन, नाही करू शकत ना. पण फक्त तो आता भ्रमात आहे म्हणून त्याला सांगायचं की तू असंग आहेस. म्हणून जीवाला सांगतोय आपण. कोणाला सांगतोय, म्हणून काय पाहिजे आपल्याकडे, जीव पाहिजे. आणि तुम्ही कुठे ठेवलाय तो कुठे ठेवलाय ते सांगा आता बाबा. जीव कुठे, तो कुठे ठेवून आलाय. जिथे कुठे ठेवला असेल तिथून तडाखा खाणारच आहे. जीव जिथं कुठे ठेवला असेल तिथून काय खाणार आहे, तडाखा. कसला असतो, दुःखाचाच असतो का, सुखाचा पण असतो. सुखाचा पण तडाखाच आहे आणि दुःखाचा पण तडाखाच आहे, तो खायला मिळेल त्याला. आणि मग उका टाकल्या पुन्हा पुन्हा. म्हणून सुख दुःखाचे तडाखे खावे लागतात. फक्त दुःख नाही आयुष्यामध्ये, फक्त दुःख आहे का, फक्त सुख आहे का, सुख दुःख दोन्ही आहे. पण हे कोणाला आहेत, जीवाला नाहीत का. जीवाला असावेत पण कसे, नटासारखे असावेत. नटाला नाटकामध्ये काम करताना हर्ष होतो का नाही, होतो. खेद होतो का नाही, नटाला. पण याचा अर्थ हर्षखेद होतो का, काही न होता होतय, काय होऊन न होतय.
म्हणजे सत्यत्वाने होतंय का मिथ्यत्वाने होतंय? काहीच न होता होतंय. कसं होतंय? काहीच न होता होतंय. तसं आपण काही न होणी आहोत. आहोत ना? नाही कोण नाही, आपण आहोत. आपण काय आहोत? जे दिसतोय ते आहोत, पण ते काही न होता आहोत. काही न होणी होई जे अवघवाद सो, म्हणजे असंग. तर आपण कोण आहोत? असंग आहोत. कशाशी असंग आहोत? सगळ्याशीच असंग आहोत. पण पहिल्यांदा वृत्तीशी असंग आहोत हे लक्षात घेतलं पक्क की मग हे सगळ्याशीच असंग आहोत हे लक्षात येतं. आणि यांच्यातला संघ काढायचा प्रयत्न केला तर काढता येईल का? काही काढता येत नाही. फक्त हा फोटो पाहायचा बंद केला, दुसरं काहीतरी दिसणार आहे. म्हणजे ह्या फोटोचा संघ सोडला की दुसरं काहीतरी दिसणार आहे. या वस्त्राचा संघ सोडला की दुसरा कुठला तरी कशाचा तरी संघ होणार आहे. त्यामुळे त्या संघ बदलाने असंगत्वाला नाही पोचत आपण. म्हणजे एखाद्या माणसाने सगळा घरदार प्रपंचाचा त्याग केला, काही नाही, वनात जाऊन त्याला वनचर प्राण्यांचा संघ होतो, तो त्याच्यात रमतो. मग त्याला जंगलातले प्राणी आपले त्यांच्यासारखे होऊन जातात, नाही का? साप, वाघ, माणसांचा त्याचा संघ असतो तर साप आणि प्राण्यांचा संघ होतो. मग साप प्राणी सुद्धा त्याला काही करत नाही, साप काही करत नाही, वाघ काही करत नाही, त्यांच्यात राहतो. बाकी काही बदल काय, दुसरं काय झालंय? काहीच नाही. एखादा जंगलात जाऊन राहिला तर काय होईल? त्यांच्याशी मैत्री झाली, त्यांचं जमलं, संघ बदलला, फक्त काय झालं? असंग झाला. काय माणसांपासून असंग झाला असं म्हणता येईल, पण असंग झाला का? तसं शरीर बदलाने सुद्धा आपण असंग नाही होणार आहे. एखादं शरीर जरी बदललं तरी असंग नाही होणार आहे. हे शरीर बदललं दुसरं शरीर मिळतं, दुसरं बदललं तिसरं मिळतं. त्याच्यामुळे असंग या अवस्थेवर नाही जाऊ शकत. असंग ही अवस्था कोणालाही देता येत नाही. फक्त कोणाची येते? ती जीवाची असंग अवस्था आहे. तो असंग आहे, संग करून तो असंग आहे. पण संग त्याचा कसा आहे? फक्त त्या नटासारखा आहे. हा नुसता लाघव आहे. काय? हा नुसता काय? लाघव आहे. लाघव म्हणजे नुसता ड्रामा आहे, लीला आहे, फक्त लीला आहे. ही काय? फक्त लीलाश्वास वृथा चेष्टा अनुद्दिश्यम फलम यतः. ब्रह्मसूत्रामध्ये असं लिहिलं, लीलाश्वास वृथा चेष्टा अनुद्दिश्यम फलम यतः अनुन्मतर विरच्यन्ते तस्मात तृप्तेस तथा सृजेत. हे सृजन जे झालंय तो तृप्त राहू नये. तस्मात तृप्त असताना हे सृजन आहे. मग एखादा तृप्त असताना असं सृजन का करतो? जो मस्त खाऊन पिऊन मस्त मजा देतो तो नाटकात काम करत असतो. कारण नाटक म्हणजे एंटरटेनमेंट, नाही का? भयानक दुःखी आहे असा मनुष्य करेल का नाटकात काम? दुःखी आहे फार, कोण करतं नाटक? कोण करतं? मस्त मजेत असतो, त्याला काही टेन्शन नसतं. आता व्यवसाय म्हणून करणारे ते वेगळे बरं, पण शक्यतो एंटरटेनमेंट कोण करत असतं? जो तृप्त असतो तोच एंटरटेनमेंट. जो तृप्त नसतो तो करेल काय? तो करत नाही. व्यावसायिक सोडलं तर व्यवसाय हा भाग वेगळा झाला. पण हौशी नाटक करणारे असतात ना, ते कसे असतात? सगळं स्थिर स्थावर असतं, काही नसतं डोक्याला त्रास, म्हणून जाताना हौसनी नाटक करतात. हौस कोण करत असतं? तृप्त असतो तो करत असतो. तसं जग ही भगवंताची हौस आहे. जग ही भगवंताची काय आहे? हौस आहे. आता तुम्ही म्हणाला हौस त्यांनी करायची ना, आम्हाला त्रास होतं ना. तसं गाड्यांची हौस हे करतात, बैलांना त्रास होतो. होतं का नाही? तसं आपण बैलच आहे, नाही का? बैल ठरलोय आपण, म्हणून आपल्याला पिदाडतात. असंग व्हा. काय व्हा? असंग व्हा. असंग व्हा नाही, असंग आहोत. असंग आहोत हा शब्द लक्षात ठेवा. पण कोण असंग आहे? जो असंग आहे तोच असंग आहे. दुसऱ्याला कोणाला असंग करू नका बरं, विनाकारण दुसऱ्याच कुठल्या तरी मारा करतात. जीव असंग आहे तर जीवालाच असंग आहे हे लक्षात ठेवा. शरीराला असंग करू नका. त्यामुळे शरीरात बदल करणे, शरीराला असंग करणे. ठरवलं असंग व्हायचे, महाराजांनी सांगितलं, गेला घरदार सोडून जंगलात राहिला. मग तो योग मार्गाला गेला. त्याला कळलं नाही वेदांतातल्या महाराजांनी काय सांगितलं. मग घरात राहायला सांगितलं काय? घरात राहतो का वनात राहतो याला काहीच किंमत नाही. वनात राहा नाही तर घरात राहा, त्याने काही होत नाही. जीव असंग हे लक्षात घेतल्याशिवाय वनात राहणाऱ्यालाही उपयोग नाही आणि जनात राहणाऱ्यालाही उपयोग नाही. दोघे गुंतलेलेच आहेत. म्हणून घर का म्हणजे जन का वन
हा प्रश्न वेदांतात नाही, हा पूर्वशास्त्राचा प्रश्न आहे. वेदांत शास्त्राचा हा प्रश्न नव्हे. वेदांत शास्त्रात त्याला काही किंमत नाही. वेदांत शास्त्रामध्ये जन का वन याला किंमत नाही. जीव असंग आहे याला किंमत आहे. म्हणून जीव लक्षात घ्या. आपण जीव आहोत. जीव का ठरलो? भ्रम म्हणून. भ्रमामुळे जीव ठरलो. मग हा भ्रम काढला, असंगत्वाचा बोध घेतला, असंग हा शब्द लक्षात ठेवला, असंग आहोत आपण, हे त्या जीवाने जर दृढ करत चाललं तर आपोआप तो साक्षी होत जातो. त्याला काही करावं नाही लागत आहे. तो काय होणार आहे? तो साक्षी होत जातो. मग त्याला वृत्तींकडे बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं, महाराज, मला लोक विचारतात, महाराज बघा आता आम्ही काय करतो, रोज वृत्तीवर असं लक्ष ठेवतो. मी पण सांगत असतो अभ्यासामध्ये 1-1 मिनिट लक्ष ठेवा. ते काही करू नका, कारण ते मग तेच कामाला लागतो. जीव असंग हे लक्षात घ्या. त्या वृत्तीला साक्षी तुम्ही आपोआप. त्याच्या पुढचा विषय थोडा. जीव असंग हे लक्षात घ्या, वृत्तीला साक्षी आपोआप व्हाल. म्हणजे असंग हा शब्द समाधीकडे नेणारा कसा आहे, म्हणजे समत्वावर पोहोचवणारा कसा आहे. समाधी म्हणजे समत्व. तर जीव असंग हे लक्षात घेतल्यानंतर त्या वृत्तीला आपण आपोआपच साक्षी होऊन जातो. साक्षी म्हणजे पाहिलं काय नाही पाहिलं काय तरी साक्षीच असतो. म्हणजे ह्या सगळ्या पदार्थांना मी पाहिलं म्हणजेच मी साक्षी आहे काय? मी ह्याला नाही पाहिलं तरी साक्षीच आहे. साक्षी असणे म्हणजे वेगळा असणे त्यापासून. मी असंग हे लक्षात घेतलं की यांना पाहिलं तरी वेगळाच आहे आणि नाही पाहिलं तरी वेगळाच. म्हणून असंगत्वाचा बोध हा साक्षी पदावर नेणारा असतो. साक्षी हे जे पद आहे, हे पद भ्रमामुळे आपण जीव झालोय. आपण साक्षी असताना जीव झालो, त्याला कारण भ्रम आहे. तर तेवढा फक्त जर आपण वजा केला, म्हणजे तेवढं ऐकलं, आपण ऐकावं लागेल. शहाण्यांचं ऐकावं लागेल, मूर्खांचं ऐकून उपयोग नाही. मूर्ख तुम्हाला सांगणार, राहू तुम्ही पापी आहे. तुम्ही म्हणा राहू केला का मी पापी आहे, मग आता कर काय? पापक्षालन, प्रायश्चित्त. शास्त्र पण सांगतो ना. शास्त्र म्हणजे कोण? शास्त्र म्हणजे कोण आहे? त्याला कामाला लावलं का? ती प्रकृती आहे ना. ती प्रकृतीने ठरवलेलं आहे पाप आणि पुण्य. ती तिचं आहे, तिने ठरवलंय. मग हा जर म्हणला मी पाप आहे, ती काय म्हणणार? बरोबर आहे, कर. तीच म्हणणार ना. तिने का नाही म्हणावं? प्रकृती जी आहे या प्रकृतीनेच पाप ठरवून दिलंय, प्रकृतीनेच पुण्य म्हटलं, प्रकृतीनेच म्हटलं पाप, प्रकृतीनेच म्हटलं पुण्य. आता तुम्ही तिचं ओझं घेतलं डोक्यावर, म्हटले पापी आहे मी, मग ती म्हणते बरोबर आहे, आता कर तीर्थस्थान. ती सांगते ना. तीर्थस्थान करू नये असं मी म्हणत नाही. बरं, तुम्हाला करा तर करा, पण ही का करायला लागलं आपल्याला? मग ती म्हणते म्हणजे ती काही एका मुखाने थोडी म्हणते, तिच्याकडे 1000 मुख आहेत. तुम्ही पापी आहोत असं स्वीकारलं, म्हणजे त्या वृत्तीचा स्वीकार केला की ती एका मुखाने नाही सांगत की हा आता हे कर. तिच्याकडे किती मुख आहेत? अख्खं जग म्हणजे तिचंच मुख आहे, नाही का? ती कुणाला सांगल, कुणाच्या द्वारे तुम्हाला म्हणल हे सांगत नाहीत. ह्याच्या बाहेर नाही, आपल्या आतमध्ये सुद्धा तिची मुख आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं तिचंच आहे. मग तुमचंच मन तुम्हाला म्हणायला लागेल नाही आता हे फार झालं, आता आपल्याला पापक्षालन, आता आपल्याला पुण्य स्मरण, आता काशीला जावं लागेल, आता हे करावं लागेल, ते करावं लागेल. हे पाप वगैरे हे एक प्रकार सांगतो बरं. पुण्याचं तसंच आहे. मी फक्त पापाच्याच पाठीमागे धावतोय असं नाही, पुण्याचा पण विषय सांगतोय. ते पुण्य तुम्ही म्हटलं, एकदा समजलं की पुण्य करावं लागतं बरं. मग तुमचं मन म्हणजे तिचंच आहे, बुद्धी तिचीच आहे, अहंकार तिचाच आहे, इंद्रिय तिचीच आहेत, शरीर तिचंच आहेत, हे बाहेरची लोकही तिचीच आहेत. मग तुम्ही पुण्य फक्त म्हणा, मग तुम्हाला लगेच म्हणा आपल्याला तीर्थयात्रा करावं लागणार. मग ग्रंथामध्ये ग्रंथ सुद्धा तिचंच आहेत, मग ग्रंथामध्ये पण लिहून ठेवलेलं असणार, ते सापडणार येणार तुमच्या पुढे. ती काही विरोध करत नाही. तुम्ही म्हटले म्हणून ती म्हणते घे. तुम्हाला वाटलं ना पुण्य करावं, की ती तुमच्या पुढे 17-60 मुख तयार ठेवून सगळं सामान ठेवून देते, आता कर काय करायचं. तुम्ही म्हटलं नाही ह्याच्यातून परे जायचंय मला, पाप पुण्याच्या परे, ती म्हणते ठीक हे घे वेदांत. हे पण तिचंच आहे. हे कोणाच आहे? वेदांत तिचंच आहे, नाहीतर वेदांताची काय गरज आहे? हे पण तिचं आहे. म्हणून ती काही वाईट नाही, चांगली नाही. ती चांगली पण नाही, वाईट पण नाही. नीती चांगली का वाईट? काही वाईट नाही, चांगली नाही. खेळ आहे तिथं. तुम्ही जर पाप म्हटलं की ती तसं मांडणार पुढं, पुण्य म्हटलं की तसं मांडणार. तुम्ही पाप पुण्यातीचा विषय काढला की ती तसं मांडणार पुढे. पण तुम्ही म्हणणार आम्ही तर म्हटलंच नव्हतं की पाप पुण्याचा विषय, आता तुम्ही कसं सांगायला लागले आम्हाला? तुम्ही तुमच्या कृतीने तसं करत आले, त्या अधिकारावर गेले की येतो आपण पापकारक किंवा पुण्यकारक किंवा पाप पुण्याच्या पलीकडे असं कशाच्याही सामोरे का जातो? आपण काही इच्छा केली असते म्हणून जातो असं नाही. आपलं कर्म तसं तयार होतं, आपली तशी क्रिया होतात, आपलं तसे आचरण होतं, त्याप्रमाणे त्या देहामध्ये त्या वेळेस तो तिथे पोचतो. आपण ही ती व्यवस्था करून देते आपोआप. ती स्वतः करते म्हणजे तिचं सगळं साम्राज्य तिचं आहे.
त्यामुळे त्याच्यातूनही जर एखादा दुसरीकडे गेला, तिसरीकडे जातो, तिथून तिकडे पलीकडे जातो, कुठेही फिरत राहतो आपण असं. तर वेदांत म्हणजे तिचा नाही, वेदांताच्या ती विरोधात आहे असं नाही की. माया ही वेदांताच्या विरोधात नव्हे, तिचंच आहे. ती शास्त्र सुद्धा कोणाच आहे, सगळं तिचंच आहे. त्यामुळे ती काही अशी आपल्याला त्रासदायक, म्हणजे माया ही काही आपल्याला त्रासदायक वगैरे आहे किंवा प्रकृती आपल्याला त्रासदायक वगैरे असं काही नाही. तुम्ही जे म्हणाल त्याला ती पोषक आहे. तुम्ही काही म्हणा त्याला ती पोषक आहे. तुम्ही पाप म्हटले त्याला पोषक आहे, तुम्ही पुण्य म्हटले त्याला पोषक आहे, तुम्ही पाप पुण्यातीत म्हटले त्यालाही पोषक आहे. म्हणून तिचा काय आपल्याला त्रास आहे. म्हणून मायेचा आपल्याला काही त्रास नाही, तिच्या प्रपंचाचा आपल्याला काही त्रास नाही. तिच्या प्रपंचाचा त्रास नाही, तिचा कशाचा त्रास नाही म्हटल्यानंतर आपल्याला काही अशांत होण्याचं कारण राहणार का? काही नाही. पण हे सगळं कळणं तेव्हा शक्य आहे जेव्हा आपला जीव जो आहे हा असंग आहे हे आपण लक्षात घेऊ. सगळ्यांनी लक्षात घ्या की जीव असंग आहे. असंग जीव जर आपल्याला लक्षात आला तर तो कशाचा संघ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जो शब्द आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये असंग असलेला जीव कशाचा संघ आहे त्याचा. मग कारण असंग आहे ना, मग ज्याचा असंग असतो तो कशात तरी असंग आहे, मग कशात तरी संघ पाहिजे आहे ना, तो असंग आहे. मग असंग कशाशी याचा विचार केला, कोण असंग याचाही आपण विचार केला. मग जो असंग आहे तो कशाशी संघ करतो, संघ करतो म्हणण्यापेक्षा त्याचं कशाशी तादात्म्य आहे, म्हणजे त्याचा संघ खरा कशाशी आहे याचाही आपण विचार करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्णविराम देतो. जा